जाताना काय न्यायचं नाही. आता फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी म्हणून करायचं कीर्तन. हाला म्हणा, नाहीला नाही म्हणा, येसला येस, नोला नो, पण म्हणत बोलत जायचं तरच सूत्र बसलं आपलं. चला, उत्पत्ती देव आहे, स्थिती देव आहे, लय देव आहे. हा म्हणा नाही म्हणा आहे म्हणजे निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे आणि संपवणारा देव आहे. मान्य? हा म्हणायचं नाही म्हणायचं. झालं फायनल. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. बस. मग देव हा जगाचा निर्माता आहे आणि तुम्ही आम्ही निमित्त आहोत. झालं. मग निमित्तानं निमित्तच राहावं, निर्माता होऊ नये. आणि निर्माता तो निर्माताच, निमित्त ते निमित्त. तुम्ही मी निर्माता का निमित्त? तरी माणसं म्हणल्या आपण बांधला बंगला. नालायक आहे तू, नालायक. आपल्या बापाला नाही जमलं, आता याच्या बापाला जर जमलं नसतं बाकीचं विचार तुम्ही घरी गेलो का? लाल कांद्याचे पैसे झाले आणि सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग बाई आली? तो करून घेत असतो. आपण फक्त निमित्त आहे, निर्माता नाही. दोन भाऊ वाहिले निघले, थोडल्यानं जीसीबी घेतला. जीसीबी धाकटा मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं. तुम्हाला पाहतो पण अंडर पॅन्ट पडू दे ना का. देव निमित्त आहे, देव निमित्त आहे, आपण निर्माता आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चालले. हे सगळं जग ठरवतं, देव ठरवतं. आपण त्याच्यात काही करायचं नाही. उघड छाताड जोडून मारायचं नाही. चला पुढं. मग निर्माता देव, सांभाळणारा देव, संपवणारा बोलत जा देव. या जगातला प्रत्येक जीव देवाचा अंश. मग आता तुम्हाला मला देव व्हायचंय का माणूस व्हायचंय? देव व्हायचंय. त्यासाठी आपल्याला काय लागेल? ज्ञान. आतलं का बाहेरचं? आतलं. उत्तर 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. आतलं ज्ञान आलं की माणसाचा विषय मिटला. पुरावा आहे का वाजू काही? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. संपलं काम. आता तुम्हाला कशाची गरज आहे? ज्ञानाची. ज्ञान आतलं का बाहेरचं? आता आपल्याकडे काही नाही, ज्ञानच. 10 लाख घालून सरपंच झालं येड आणि त्याला विचारलं सई का माहिती नाही. सईच येत नाही का? झक माराय गेला तिथे. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर मिळालं पाहिजे. तू काय आला गेला? 5 लाख घातले ग्रामपंचायत सदस्य झालं. बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. काय पुरीच्या लग्नाला फटाके 40,000ची, पण नवरदेव बाहेरा नवरदेव ठाय 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 ठाय. ते नवरदेव उड्या हाणायचे. त्याला वाटलं शांताबाई आली. कशातही पैसे घालायचे काय? महाराज 90% 90 लोक येडे समाजात 100 मधली येडे. काय कळत नाही, काय नाही. धोतर गेलं पायजामा किती सुधरा, अजून लोक तोंडानच खातात. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती काय? बावळ्याचा बाजार. मी तिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग आपल्याला काय दोडका म्हणती. सुधारलं जग. चपला घालून चपात्या करायच्या, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यांनी बुटं घालून जेवायचं, पुरीनी पोरांचे कपडे घालून रोमलं हिंडायचं, पोरांनी गडी असून मिशा काढायच्या. सुधारलं जग. धोतर गेला पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, बरमुडा गेली बलून आली. हळूहळू लोक मोकळे होत आले. आता काय राहिलं? आता काय ईद वरता आलाच. ईद बरोबर सरकला म्हणजे आला महात्मा. सुधारलं येणे नाही लढश्या. सुधारलं. पापड भाजून खाता का तळून? भाजून. तळेल पापडाला चकना म्हणतात. एवढं तरी कळत. गुरुवार केले असतील ना मागच्या महिन्यात. येड्याचा बाजार.
4 गुरुवार पैकी एखाद्या नवऱ्याचा एखादा गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली. 4 दिवस झाले सासऱ्याला अंघोळ नाही त्याच्या बगला तू शिड्या झाल्या. तू इकडं उद्यापणा झाली ती का बावळ्याचा भाग काही नाही मा काही नाही फक्त झाकली. काय बाह्य रंगाने केलेला एक वाक्य सांगतो मला. बाह्य रंगाने केलेला परमार्थ समाजाला मान्य होईल पण तो स्वतःला समाधान देणार नाही. बाह्य रंगाने केलेला परमार्थ समाजाला मान्य करील, समाज त्याला स्वीकारेल पण आतून तुम्हाला समाधान मिळणार नाही. आणि समाधान जर आतलं मिळालं नाही तर तुमच्या मुखातली वाणी कधी सत्य बाहेर पडणारच नाही. बाहेरचा परमार्थ वेगळा आणि अंतरंगातला. बाहेरचा रंग जो आहे तो तात्पुरता आहे. लग्नाला गेलेली सगळी माणसं कुणाकडे पाहतात? नवरीकडे. सगळ्यात मेकअप केलेलं भयानक जनावर कोण? लग्नात नवरी. इथल्या फट्टीत चमकी भरली. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारी नवरी गेली, शुक्रवारी आली. ज्याचं लग्न सोमवारी होतं ते स्टँडवरच होतं. नवरी येणार उभंच होतं. स्टँडवर नवरी उतरली ते 5 मिनिटं तिच्या का पाहत होती. हीच होती का सोमवारी? आपल्याला का धोका बसला का? बाह्य रंग वेगळा आहे, अंतररंग वेगळा आहे. कधी त्यांना जायचं मला परमार्थ लोकांनी मानावा म्हणून कधी करायचा नाही. आपली मस्ती फिरवायला करायचं मान. आपला आनंद आपण लोकांशी काय घेणे. लोकांना थपाने टाकायला होते तेच वैकुंठ कामला होते काय नवीन कुठून आलते काय? जे माणसाला तेच दाव झाला. आता हे तुम्ही माझ्या पुढे एवढे रंगली. आता एखादा आमदार खासदार आला तुम्ही कुठं जाणार? चालेल त्याच्या मागे दुरीकर गेला उडत. लोकांना काय लोकांना काही घेणं नाही. जे मौतीला तेच दाव झाला आणि जे दाव झाला तेच माणसाला. लोकांच्या नाही लावायचं. मला आपला आनंद आपण लुटायचा आणि ज्याला लुटता आला ना आनंद तो यशस्वीच. सुखे सेवू ब्रह्मानंद गौरा मनाव सदा. गौरा मनाव सदा. आता फक्त 4 वाक्य सांगतो, दुसरा मुद्दा संपवतो. घरात किती सोलर बसवा शेवटच्या अंघोळ अंगणातच. घरात किती सोलर बसवा शेवटच्या अंघोळ अंगणातच. घरात किती गॅसच्या टाक्या घ्या शेवटच्या अंघोळ दगडाच्या चुलीवरच. आणि बांगला केवढा बांधा जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच. आणि पैसे किती कमवा कपालाला रुपयाच. आणि कवाय मारा दावा 8:30लाच. का श्रीमंत बंगल्यावर जाळा का लय मोठा बंगला पेटवा. एक वाक्य सांगा. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा श्रीमंत. ज्यांना धर्म कळला नाही त्यांना आला त्यांना काय श्रीमंत म्हणता. काही माणसं म्हणतात तो माणूस स्टँडर्ड नाही, उभ्याने जेवतो मुळे व्याज आहे त्याला. आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काय फकाशा. काय म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो जोडीदार नाही त्याला. अंडरपॅन्ट नाही काय ना आतली पण 9,000चा मोबाईल आहे. आता आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतून नाही मोकळा. काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये काही नाही मला काही नाही. चला थोडं पुढं. त्यामुळे चिंता बिंता काही करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगात झाली सुरुवात. आज अभंगातले 2 मुद्दे संपलेत. अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 4 धन्यता म्हणजे काय? कोणता धन्य? सत चित
आणि बोलत जायचं आणि चिंता बिंता काही करायची नाही. अभंगातला तिसरा मुद्दा सुरू. आज गायकवाद गुणीजन आज गायकवाद गुणीजन मंडपवाले माईक सिस्टमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य आदरणीय बाळकृष्ण महाराज भोंदे आणि कदम माऊलींच्या मार्गदर्शनाने गायकवाद गुणीजन मंडपवाले माईक सिस्टमवाले कीर्तनाला बसलेल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी आनंद किसन हार्दे पाटील परिवार गायकवाद गुणीजन, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी छाया, मुलगा जीवन, मुलगी स्वाती मरकळ, भाऊ अर्जुन भीमसेन देवराम, बहीण सुमन भालरी सुलते, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायक वादक गुणीजन मंडपवाले माई सिस्टीमवाले. आता कदम माऊलींच्या बाबतीमध्ये आणि बाळकृष्ण महाराजांच्या बाबतीत 3 वाक्य. हरणांचे कळप आहेत पण सगळ्यांच्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. सगळ्या गाया आहेत पण त्या गाया कपिला नाही. सगळ्या कपिला गाय आहेत पण त्या कामधेनू नाही. सगळे जंगलात झाड आहेत पण कल्पतरू नाही. सध्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत आहेत पण कदम माऊली आणि बाळकृष्ण महाराजांसारखे नाही. तर एक सत्वात उभी अशी आहे, काही एखाद्याची वैकुंठात आली विरळ आहे. असे विरळ आहे असं कोणी उठण ते जमणार नाही. नाही नाही ते त्या व्यक्तीला ते शोभत, दुसऱ्याला ते शोभू शकत नाही. जगाच्या इतिहासात माईकवर बोलणारे किती झाले असतील, माईक तुटस्तवर, पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. आताची जी भाषण ती पाठ करेल भाषण आहे. आणि आताच्या भाषणात आहे काय? पाणी प्रश्न गंभीर आहे, विजेचा प्रश्न प्रामुख्याने सोडावा लागेल, रस्त्यांचे प्रश्न बिकट झालेत, नोकरीच्या संदर्भात काही ठोस निर्णय घेतले जातील. आणि भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत. आता नाही, भविष्यात तर तुम्ही जगत नाही आणि आम्ही माल छापल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही काय, तुम्ही बदील होईल माणसं. तुम्हाला काय आता माझ्या पुढे बसलं का खरंय 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 मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. स्वरल्या दुसऱ्याच्या चपला निघाली घरी. नाही 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 विरळ सापडू तू का ते सिलोट. फार दुर्मिळ आहे महाराज, ते फार दुर्मिळ आहे. कोण आहे? 7वा अध्याय. येते एकची लीला तरले ते सर्व भावे मत बसले. असं नाही, असं नाही नाही ते चालणार नाही. मग ह्या हार्दे पाटील परिवाराच्या गायकवाद गुणीजन मंडपवाले माई सिस्टमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 5व्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला गायकवाद गुणीजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीला सुरुवात करण्यापूर्वी एक शब्द शिकायचा म्हणजे कीर्तन संपलं. तुम्ही म्हणाल मग आत्ता शिक सुरुवात झाली कीर्तन, आत्ता शिक सुरुवात झाली. देव इच्छिताती पाहे. आता थोडं मागं नेतो पटकन पुढे नेतो. नर्सरी मिळत नाही, बोला जा, मिळत नाही. आई वडील मिळत नाही. फायनल आईवर कादंबरी करायची नाही, आईवर कथा करायची नाही, आईवर चित्रपट काढायचे नाही, आईवर भाषण करायचे नाही, आईवर व्याख्यान द्यायचे नाही, आईवांवर गाणी लिहायची नाही. आयांचे आशीर्वाद कसे मिळतील हे पाहिजे. आता उलट सांगतो उलट ऐका. उलट ऐका. देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. कारण योगीच्या ध्यानी ध्याताना तो भेटेलच असं नाही. पण उलट सांगतो, देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही. पण आईबापाची पूजा करणाऱ्याला देव भेटणारच याच्या शंका नाही. ती पूजा नाही करायची. संसार हा त्यात काय एवढी जिला एकही सून नाही ना, जिनं भावाची सून करेल तिला विचारा ना कसं काय. तिला झटतोंडाही झोडता येईन, गालय आणता येईन अशी तिला विचारा ना. धाकट्याचं लगीन करते का यंदा? नको यंदा नको ग बाई नको. पहिलीनच एवढी जिरावली. तसं नाहीये ते. नाही 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 ज्या पोरांना बायकोच करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही मला. ते कार्ट म्हणतं बायको करू दे अशी नीट करून टाकेन. गपची बस असंच म्हणायचं तो बाप. किती जाल कुत्र पाळा, किती जाल माणसाला फाडून टाकणार कुत्र पाळा, आणि फक्त शिवारात वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, भुकत नाही. ते कणत आहे पण भुकत नाही. ते म्हणतंय भुकलो का उचललंच मला भुकायचं नाही. याच्यासाठी गेला होता 8 तास. नको इतर टायमाला कुत्र मालका शेजारी झोपत येईल, पण वाघ आल्यावर खाटाच्या खाली जातं. इतकं डोकेबाज कुत्रे की वाघाला म्हणते वरचा ने भोमाय का मोळा उठला तू मला राहू दे. वरच्यानं गंज गाव लुटलंय त्याला नाही.
महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का. जम्मू करी गर्जना जो दे खिली नाही पंचाना, त्याच्यात उतारलं नाही तोपर्यंत ठीक आहे. त्याच्यात उतरले होत आता 99% लोकांना वाटतं आमची लय मजा आहे. या 2-3 दिवस पळून याल, 2-3 दिवस 3 हाणायचे रोज, एक नाही जवळ सापडलं तर 4थं. आपला 5चा विक्रम आहे महाराज. 3 तास चालू रोज करा ना. लोकांनी नुसतं म्हणायचं 3 ठेवायला मग एवढे पैसे असच. बाकीच्याने एवढं धुवून खाल्लं त्यांचं काय नाही, आमच्या मुळा उठायचं फक्त. आपण म्हणा ना 5,000 जास्त द्या, जय बाजार मांडला बा देवाचा. बाकीच्याने साठून पुसून हाणलं त्यांचं काय नाही. चला पुढं. नर्सरी मिळत नाही, फायनल झालं ना. मिळतही नाही आणि पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. झालं फायनल. मग आता हे कसं मिळालं ऐका. एकच उत्तर आहे त्याच्यात गाथ्यात. पावला हा देह, कागद आली न्याय. बस एक तर मिळत नाही. पण आता कसं मिळालं तुम्हाला बनवून दाखवतो, मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडून देतो, पहिल्या कडव्यात घालतो. पटकन हे मिळत नाही. आता हे कसं जन्माला आले बा. असं कोणी उठायचं ते जमत नाही. कोणी उठायचं माझ्या पोरांना पखवाद शिकवा, माझ्या पोराला कीर्तन शिकवा, ते जमणार नाही. पखवाद्याचं पोरग येडं होऊ शकतं, होतच. कीर्तनकाराची कचाकच कोठरी आणतात, काही नाही. ते जमणार नाही. पखवाद्याचा पोऱ्या पखवाद्या होईलच असं नाही. जगात एकच माणूस आहे असा का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. अख्ख्या जगात पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच, दुसऱ्याला नाही. रात्री बायको बाळा 3 झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड, उमलते नेतृत्व. शब्द तर कुठून आणतात काय कळत नाही. आपण मेलो वाचू वाचू एवढे कवळे शब्द सापडते नाही आपल्याला. उमलते नेतृत्व. 16 टाके पडले त्या बाईला मरती का जगत. चला ते होणार नाही. त्याला उत्तर सांगतो, गावठी भाषेत सांगा. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. तुम्ही महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38. मुळा होणी बीज काढले, निर्वाळे भूमी पेरले, ते सांडी खुरी गेले ते काय. असं चालत नाही. फायनल पुन्हा नाही. मग बऱ्याच लोकांचं म्हणणं मी चांगला वागून माझा पोरगा वाईट का आला. मुलगा बनवून दाखवतो, जन्माला घालून दाखवतो, नदीवर नेऊन घालतो, मरून दाखवतो, आणून सोडतो पटकन. श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो. आणि माना नाही तर नका मानू मारा, पण शास्त्र आहे. 15 दिवस जाऊ द्या, अजून मार्ग महिना लागेल. जेवढे डोंगर आहेत, जेवढे झाडं आज वाळून गेलेत, त्याला आपोआप पालवी फुटणार. पाणी घालणार एक तुम्ही. 13वा अध्याय. वसंताचे रिजवणे, झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आला का आंब्याला बहर येणार. आणि जेव्हा आंब्याला बहर येईल, लिंबाला बहर येईल, तेव्हा आमचं नवीन वर्ष सुरू होईल, गुढीपाडवा. आम्ही 31/12 साजऱ्या करणाऱ्या अवलादी नाहीत. 31/12 कॅलेंडर बदलतंय. 31/12 कॅलेंडर बदलतंय. 31/12 कॅलेंडर बदलतंय. 31/12 साल बदलतंय. 31/12 संसार बदलत नाही. संसार हे गुढीपाडव्यालाच बनतं. आपण खानदान घराण्यातली माणसं आहे. 31/12 पिणारी आमची अवलाद नाही. आम्हाला काय किडा करायचा तो आम्ही गुढीपाडव्याला करणार. घरावर लाईटिंग गुढीपाडव्याला लावा, पुरणपोळी गुढीपाडवा 31/12. आणि ह्या वर्षी जेवढे नालायक फेलते 31/12 ध्यानात ठेवा बेवडे हो. तुम्हाला हे वर्ष वाईट जाणार. मी सुपडा साप होणार. तुमच्या गाडीला कुत्रा आडवा जाणार, खोब्यातून निघणार तुम्ही. काम होणार का. 31/12 सोमवार होता. आम्ही सोमवारी पेलेत आणि एकादशीला उतरली त्यांची. मंगळवारी एकादश होती.
आमच्याकडे पुरावा असा आहे का त्यातला, सोमवार एकादशी न करती कोण होईल त्याची गती. आमच्याकडं सुपडाच साप होणार. अशीच हिंडणार 2-4 महिन्यांनी तुम्ही. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण कोण काय नाही वाटत काय नाही. श्री बाळ म्हणून दाखवतो पटक्यात. श्री संघ समती तिला झाला तर मुलगा होतो. श्री संघ जर विषमती तिला झाला तर मुलगी होती. आणि श्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. तुम्ही म्हणाला असं का? तसं नाही. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाले याला पुरावा नंबर 1, पुलश्च नावाच्या ऋषीने कैकशी नावाच्या स्त्री सूर्य अस्ताला जाताना संघ केला. रावण विभीषण कुंभकर्ण जन्माला आला. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संघ केला. हिरण्यक्ष राक्षस जन्माला आला. आणि हिरण्यकशिपूने नारायण नारायण म्हणत संघ केला. भक्त प्रल्हाद जन्माला आला. शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा पोटी. कुळ पावन तो देश ते हरीचे दास जन्मी. असं नाही चालत. चला, पहिल्या महिन्यात आता संघ झाला. आता सुरुवात झाली. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं. लिहूनच घ्या. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर यमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. डॉक्टर क्वालिटी वाला पाहिजे. 48 आणि 49% वाल्याला कोण खातं? मला सध्याच्या जगात क्वालिटी नकोय, क्वालिटी पाहिजे. आता लोकांनी काय विचार केलाय, नोकऱ्या नाहीत. असं नाहीये. जिथं विद्वान माणसं आहेत तिथे गिऱ्हाईक खायचं. बावळाटवानी कसं आहे वागायचं, कसं काय जमा. 40 आणि 42ला गणपती बुडवाय गेलं कोणी, तुला कोण घेतं? बावळट नाही तर 92% मार्क पाड. फॉर्म भरायची गरज नाही, पैसे भरायची गरज नाही, मार्कच नाही. 48% टोनक्याला मार्क पडले. त्याचा बाप म्हणला प्रयत्न करून मेडिकलला घालू. का आला? इथं जनावरांच्या डॉक्टरला 72%. हे 48 कुठून येतो? आणि ते डॉक्टर झालं येडं. त्यानं दाखलं. पेशंट गेलं तर लगेच काना स्टेथोस्कोप, झोपा, दात दाखवा, नाक दाखवा, कान दाखवा, जीभ बाहेर काढा, नाकात ओढून धरा, पुन्हा मोकळं सोडा, ओढा धरून ओढा, पालते व्हा, उतरणे व्हा, सरळ व्हा. काय होतं तुम्हाला? आता एवढा टाइम व्यायाम चालला होता का काय? लगेच कागद आणि पेन. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदेशी परत या. आले खाट मोकळी दिसली, गुतावलाच माणूस ते. हे तर आपलं, यांचं तर लय अवघड. यांना नेलं बाळातपणाला. डॉक्टरला बेक माहीत झाली. तो काय करतो, त्या बाईच्या नवऱ्याच्या तोंडाकडे पाहतो. ते घाबरेट राहत. आता काही झालं तर बायको, शेतकऱ्याचा 99% संसार त्याची बायकोच करते. 1% काय करीत नाही. हे फक्त सभेला नाही देते. काय करते? वासरा कडायची, दूध काढायची, हानाला किटली घेऊन जातो, दुपारभर राणीला गुल्ल्या दाखवतो, पानं पिशितो, किटली ती सोडून येतो. खरे मग डॉक्टर फक्त त्या पुरे बाईच्या नवऱ्याकडे पाहतो, फक्त बारीक तोंड करून एकच वाक्य म्हणतो, अवघड आहे.
अवघड आहे. प्रयत्न करू बरं का, पण तयारी ठेवा. कारण या 5-6 वर्षात पोरं सरळ येईल अख्खी आडवीच. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात कर्चन येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, 5व्या महिन्यात त्वचा येते, 6व्या महिन्यात बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं त्याचं स्मरण होतं. तो देवाला प्रार्थना करतो, देवा मा बाहेर काढ. पूर्वा त्याला 9व्या अध्यात एक ओवी आणि 13व्या अध्यात एक ओवी. मातेच्या उदरकोरी पचनविष्ठेच्या धात्री उकडून 9 मासावरी. आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. आजीबाई बाळ बाहेर आल्याबरोबर हात ओला करते, गार पाण्यानं करावा लागतो तो. आणि बाळावर असं शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन, तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलो. मी आता बाहेर आलो. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात वाला करून बाळावर शिपडते. तेव्हा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजया जया परी. बाळ जन्माला आलं का त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. आता ह्या 10-15 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीला आता ते बंद करून टाकलं लिहायचं. कारण आता सटवीच्या डोक्याच्या बाहेर झालं. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात, तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. तुमचं तुम्ही पहा. मग पोराच्या कपाळावर कोण लिहितं? हे पांढऱ्या कपड्यावाले हे नर्स फिरचं हेच लिहित्या आणि हे लिहित्या. आणि मग त्या बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्यात, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भाताच्या दाव्यावर सुद्धा दारूच ओतली, तेव्हा कावळ्यांनी डिरिंग केली. पुरावा आहे का हो? अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 101 ललाटीचे लिहिले. ते काही केल्याने मडेगा काळे गोरे पण फिटवलेले. त्या बाळाच्या कपड्यावर सटवी लिहिलं. ते बाळाजीनं मांडीवर घेतलं आणि त्या बाळाला नाव ठेवलं राम. राम हे नाव त्याला ठेवलं. तेव्हा ओवी तयार झाली. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजली या बालकाशी नाम नये तयापाशी मारीला नावे हाका ओदेत होते. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला राम हे नाव ठेवलं आणि त्याचं जगणं सुरू झालं. असं बाळ जन्माला आलं. आता मरेपर्यंत सांगायचंय, आता सिद्ध आलंय. आता आल्यानंतर त्याला 3 टप्पे पडले. कोणते नीट ऐका? बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून असतं. तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून असतं. आणि म्हातारपण हे केलेल्या कर्मावर अवलंबून असतं. पुरावा? बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवतली चिंता. लहानपणी मुलावर जसे संस्कार कराल तसंच घडत असतं. मुलं बनवणं जगाच्या हातात नाही, आई बापाच्या हातात आहे. आता 2-4 महिन्यापासून शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या. बुटे आणि रुपड्या अवलाद कमीत नाही. 1 रुपड्या 1 साइड भांगपाली 2 बागलात गोचिड्या. तुझी सगळी साईड उकली, तुला का 1 साईडला जात. आणि यांची लाड करणारी कोणी घरात? आई. हे तर जागृत देवस्थान. पोरण पोरी बिघडायचं म्हणलं का सगळं खातं आईकडं. बापानं पोराला 100 रुपये पेट्रोलला दिले, याचा अर्थ बापाला माहिती सोमवारी दिल्यावर गुरुवारपर्यंत द्यायचे नाही. 3 दिवस त्या पेट्रोलवर तो कॉलेजला जाते. काय 100 द्यायची गरज आहे? राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसंच. मी 9वी पासून पाहते त्याला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलटली पुढं त्यानं दुसरी गेली असती. आता त्या पोराला छंद कशाचा लागेल? हरिपाठाचा का क्वार्टरचा? क्वार्टरचा. खिशात 100 असल्यामुळे त्यानं गोवा खायला सुरुवात केली, 90 मारायला सुरुवात केली. बिघाडलं ते. उतऱ्याला लात मारताय मोटरसायकलवर चाललं तर पिसाळलेला होता त्याचा बाप. ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली बो. मग ते पोरग लागलं पोरीच्या नादी. पोरगी भंगारच. ती काय लय शहाणी होती का? तिच्या पायी 3 पोरांनी भाषा गेली. 4थं बी लागलं तिला येणं. आणि तिला काय घेणं? मोबाईलचं बिल भरायचं नाही, गाडीला पेट्रोल लागत नाही.
हॉटेलचं बिल द्यायचं नाही, फक्त तोंड मागून माग बसायचं एवढं. ओळखू येऊ म्हणून पॅन्ट शर्ट. 5 मिनिटं पोलीस ड्रायव्हर सापडत होता, पुढचा का मागचा. आणि त्या पुरीचा बाप आला कीर्तनाला इंदुरीकडच्या, आणि त्या पोऱ्याचा बाप. आणि आपलं कीर्तन आहे ना महाराज, वर्षातून 4 वेळा ऐकावं माणसाने. 3 महिन्यानं 1 ढोस पाहिजे. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, जाऊ द्या माझ्या तोंडवर नका म्हणू, पण 5-10 पक्षी झटका बसतोच. काय मध्ये फरक पडत नाही. 5-10 नाही, 4 ढोस घेतले पाहिजे आपले. दर 3 महिन्यानं आपली गाडी घ्यायची. मग आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू दे मरू दे तिकडे. महाराज कीर्तन सांगले का मरा गंज बॉय, दगड उचकला का बॉय. नाही, आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं, आणि बरोबरच्या लोकांनी तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते कवाय खरंच. तुम्हाला उपदेश करणे इतका तर मी मोठा नाही, किंवा तुम्हाला सल्ला देणे इतका मोठा नाही, पण तुमचा मुलगा म्हणून 4 गोष्टी चांगलं सांगण्याचा अधिकार आम्हाला बाकी नक्की. आम्ही तुम्हाला उपदेश करून इतके मोठे नाही, आमचेच अजून गोंगडं पाण्यात भिजते. आम्ही तुम्हाला उपदेश करणे इतके मोठे नाही, किंवा सल्ला देणे इतके मोठे नाही, पण 4 गोष्टी चांगल्या सांगण्याचा अधिकार आम्हाला बाकी नक्की आहे. आणि त्या 4 जरी ऐकल्या, त्या पोरीच्या बापानं ऐकलं इंद्रिकडचं कीर्तन, आणि ते घरी गेलं. त्या पोरीला म्हणलं इकडे, त्या पोऱ्याबरोबर जर दिसली तू, मेली तू, मेलीस तू. ती पुरी त्या पोराला म्हणली, मा नाच सोडून दे, मा पिसाळाय, तुला ऐकलं का, मला तर रिपीट करीन, पण तुला तर बघशीलच गाड्या. म्हणजे तू डोक्याला ताण करू नको. तो पोऱ्या म्हणला, तू माझी नाही ना, कुणाशीच नाही, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, तू नहा मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. ती म्हणली, रेल्वे खाली तसा आहे झोपला नाही तर झोपायची वेळ येईलच तुला, नाच सोडून दे मला. आता ती गोष्ट तो पोऱ्या कोणाला सांगत, त्याच्या आईला. त्यानं आईला सांगितले, बघ नवीपासून आमचं प्रेम होतं, आता त्याचा बाप पिसाळलाय, तो तिला तर हाणील, पण माझं तर गेमच करील. तू बापाला सांग, तिच्या बापाशी बोलून घे, आणि तुला सून करून घे. तिला वाटलं इज्जत जाण्यापेक्षा बरं आहे. ती गेली नवऱ्याला सांगायला. तो इंद्रिकच कीर्तन ऐकून यायला होता. तो काही बोलला बिलला नाही, निवांत बसला. त्याला हे सगळं माहित होतं, तो बोलला नाही. ही गेली, त्याला म्हणली, बा घराण्याची इज्जत घालवण्यापेक्षा झाकली 1.25 लाखाची, वर फारच कामातून गेले. त्या पोरीच्या बापाला तेवढं म्हणून पहा. तो काही बोलला नाही, तिच्याकडे पाहत राहिला. त्यानं अशी बाई मारली, आणि 5-7 ठेवून दिल्या बायकोच्या. ती म्हणली, 40 वर्षात हल्लं नव्हतं, याला झालंच काय म्हणली. बायकोच्या गालावर 5च्या 5 बोटं वटली. पोरानं पाहिलं, ते म्हणलं आई रिपीट केली. म्हणलं आपली काय अर्थ पहिलं. ते पोर गेलं पळून, आणि मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. टेन्शन फ्री. कोणतेही घे, डिप्लोमॅट घे, RC घे, इंडिका घे, संत्री घे, मोसंबी घे. त्यानं 2 कोणती राहिलेले नाव खालच्याने सांगितलं. बियर घे, कोणती घे. त्याने घेतली, ते बरायला लागलं. ते काय म्हणलं माहिती का, पेल्यावर काय माय बापाला प्रेम कळलं. पण आपण बापाची जिरावणार. घरी आलं, त्यानं औषध घेतलं. पॉइझन, टाटामेट्री, निरा 71, राऊंड अप, गोल, M45, M35 ही मरायची औषध आहे. कोणाला लागली तर पहा टिकटॉक. आणि ते पेलं नाही, त्यानं फक्त चोळलं वाटाला. हुशार, त्याला जिरवायची बापाची. त्या बाईला केस कोणीकडे तर पदर कोणीकडे तोंड जोडायला सुरुवात केली. म्हणजे झालं समाधान तुमचं, एकूण ते पोर आपलं घेतलं नाही तर औषध. आता मी याला म्हणजे काय करणार, तो बोलला नाही काय. तिच्या पहिला फटका निवेल बसला होता, म्हणून ती लई जवळही गेली नाही. लांबूनच त्याला म्हणजे झालं समाधान. तो म्हणला मेलं नाही ना, मेलं नाही ना, होईल परत, बोंबलू नको. थोडं लांबल पण होईल, पण तू बोंबलू नको. बोंबाली ना तू मेलीस. ती म्हणजे आता काय करावं या माणसाला, कीर्तनामुळं झालंच काय. ते पोरानं ओळखलं, औषधही लागू पडलं आपल्या बापाला. झालं काय, ते पोरग
त्याला घाम आला आता काही झालं तर मरणे मारा ते फारच घाबरलं बापा पुढं आलं बापानं असं आतल्या खोलीत घातलं बाह्या माग गेल्या 7-8 ठेवून दिल्या पोराच्या तो म्हणला पप्पा मारू नका मी पेलोच नाही फक्त चोळलंय मरू द्या मी मरू द्या पण हाणू नका बापाला मरणाचं रे गपची बास बोलू द्या नेलं डॉक्टरनं 90 मारेल होईल घातला आतल्या खोलीत काढला बेल्ट कमराचा 5-6 बेल्ट ठेवून दिले पोराच्या तो म्हणला डॉक्टर मला बोलून देतात तो पप्पाने हाणलं एक पट तुम्ही आता का उठवलाय दुप्पट अहो मी पेलोच नाही तुमच्या पाया पडून बोल नको मुतलो एवढं हाणलं ते म्हणजे डॉक्टर नुसतं हानीतच राहिलं तो म्हणला डॉक्टर मला बोलू द्या फक्त मी पेलत नाही हो आणि पेणारही नाही पेलो तर नाही पण पेला हाणू नका डॉक्टर म्हणले का बस पेशंट धुतल्याशिवाय अंदाज येत नाही मला जरी बीट केलं डॉक्टर म्हणले बोंबलो नको आता शिक तुला वरून धुतलाय आता आतून धुवायचंय शांत बस झोप खाले पालथा झोप आता म्हणलं मी पालथा झोप झोपलं पालथ कंपाऊंडरला सांगितलं नळी आण रे नळी आण घाल मागून त्याला 2-4 जण धरायला खाटा सगळं उडी आणायचं ते डॉक्टर म्हणले का बस आतला अंदाज आल्याशिवाय नाही थांब बोललो नको जेव्हा इकडून घातली मी इकडं काढली शांत झालं ते 2-3 दिवसानं त्या पुरीचा मेसेज आला त्यांना मोबाईलच फेकून दिला मला आता नको आता इकडून घातलं इकडून काढती तुमच्यापैकी बसलेल्या पैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा ना कसं काय त्याला फक्त विचारा म्हणायचं घेतो का परत शेण खावा पण औषध बाळ बाहेर आलं आजीने मांडीवर घेतलं आणि त्याला राम हे नाव ठुलं इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो बाळ बाहेर आलं आजीने मांडीवर घेतलं बालपण हे कर्तृत्वाने हा मिळतच नाही कसा आहे
आला शीतल शांतीचा वारा, शांतीचा वारा, सुख झाले या शरीरा, सुख झाले या शरीरा, विठला पात कांदा धारा, जरी काळा धाक धरा, नर हरी रामा गोविंद वासुदेवा, नर हरी रामा गोविंद वासुदेवा, नर हरी रामा गोविंद वासुदेवा, नर हरी रामा गोविंद वासुदेवा. स्वर्गात काय नाही, स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. इथपर्यंत तर मला माहित होतं, तेवढं सांगितलं. आता स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी वर जाईल, तुम्हाला मिस कॉल करीन, तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? एक वाक्य सांगा, ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे, ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे, ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे, आणि ज्या घरात मांसाहार आहे ते घर नरक आहे. ते घर नरक आहे. आणि पुरावा 9व्या अध्यायातला इतका सुंदर आहे, पापात्मक पापा नरका जायचे परी पाविजे शुद्ध पुण्य. अशी बोगसगिरी चालत नाही. कोणी उठून वैकुंठ वासेल, कोणी तसं नाही. त्याला अटी आहेत मरण्याच्या अटी सुद्धा लिहून घ्या. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं, आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. 8व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकातल्या हे ओव्या आहेत. अजून एक ओवी 8व्या अध्याय, तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवी हुरे, ते मरणाचे मेरे फार लागे, आणि मरणी जयाचे आठवे, तो ते गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते तो. असं बोगत चालत नाही. तुम्ही म्हणाल पण कीर्तनकार सुद्धा चांगला मरल का? नो गॅरंटी. कसं? आता आम्ही आयुष्यभर जरी पिंडत राहिलो, मृत्यू समयाला सेकंद जरी विसर पडला, तर तेवढा तो घाला तो घातला असं नाही. मग तुम्ही म्हणाल याची ज्ञानेश्वरी पाठवते, गाथा पाठवत, आणि मरण का नीट बावळातपणा करू नका. तो मराठा टायमाला उलट वागू शकतो. काही म्हातारी माणसं 60-60 वर्ष माळ टिकी द्या, आणि मराठा टायमाला घरच्याला असं करते, अंड. आता महिला मंडळ पटकन उत्तर द्या. मरायला लागलेल्या म्हाताऱ्यांना आयुष्यभर माळ ठेवती, पण मराठ्या टायमाला अंड मागितलं देवा किंवा नाही. आता याच्यात 3 मुद्दे पडतील. एक म्हणाल त्या मानानं गण टिकावली देऊन टाका, एक म्हणाल काय वाचणार होता का, आणि एक म्हणाल द्यायची नाही, त्याच्या उशाला हरिपाठ म्हणा, कानावर जरी गडली तर पवित्राची होय देह. वर्गाची भाषा नाही करायची. काळ अतिशय वाईट आलाय. तू पुढं मांजरीच्या पिलाला धोका बोक्याचा आहे, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईचा आहे, तुम्हाला मला धोका फक्त 3 माणसांचा आहे. एक मित्र, 90 मधले 40च मित्र, 90 मित्र जर केले आपण, त्यातले 80 मित्र तुम्हाला फक्त धाब्यावर येणार आहेत, 10 मित्र कीर्तनात आणि हरिपाठाकडे येणार आहेत. मांजरीच्या पिलाला धोका भोक्यापासून, तसं तुम्हाला मला धोका तिघांपासून. एक मित्र, 2 भाऊबंद. बरं झाले मेले नाही मिळाले तुमची मालिक, नाही तर लई नालायक आवडलं ती भाऊबंद. जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणाला रामराम, आपलीच टोळी. भाऊबंद हे भाऊबंद बिंद महाराज लोक फक्त कडक कपडे घालून निघतात, नाही तर संस्कृती आणि धर्माच्या बाबतीत लोक पुरे विकारी झाले. काय नाही राहिले, फक्त कडक कपडे. काय पुढे भाऊबंद आहेत? 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न जमवायचं तर पिकअप भर माणसं जात होती. तो पाहुणा सगळ्यांना सांगायचं या बरं का उद्या. आता पोरगी पाहिलं 2 माणसं जातात, पोराचा बाप आणि पोराची आई स्कूटीवर, आणि ते बी जेवताना म्हणते आम्ही आलतो. कोणाला म्हणणं का? आपलं सुतावं लागू देतो म्हणणं कोण? भोंग्या होईल भोंग्या. ते पोरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणणं का? ती पळून गेली, ती काल चालली सापडून. काय भावबंधन, काचे मित्र. मांजरीच्या पिल्याला धोका भोक्यापासून, सापाच्या पिल्याला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे.
आता हे पुण्यतिथीला आलेले पाहुणे रावळे पहिल्या पंक्तीला जीव घालायचे. तुम्ही ते म्हणले ना आम्हाला मुक्काम करायचे, माणुसकी सोडून दिली बुवा. तुम्ही तिकडं डांबरीला झोपा. तुम्ही आमचंच खाणार आणि आमच्याच सुनाला पंपिंग करणार आणि देणार भांडण लावून. तुम्ही थांबत, आमच्याच घरात जेवणार, आमचाच चहा पिणार आणि आमच्याच सुनाला म्हणणार त्या म्हणाला गंज दिवस तुम्ही एकत्र राहिले तुम्ही येऊ नका जाऊ. कुणी माणुसकी नाही म्हणलं तरी चालेल, पण चांगली घरं बिघडवणाऱ्यांची संख्या वाढली. 10 वर्षापूर्वी म्हातारी बाई रस्त्याच्या कडेला काट्या तोडायची सरपणाच्या. एखादा माणूस यायचा आणि तिच्याशी गप्पा आणायचा. ती प्रेमळ अशी बाई काट्या तोडता तोडते म्हणायची भाऊ काय आणणार आहे. तो म्हातारा प्रेमानं म्हणायचा मुलगा आहे आपल्याकडे. शेजारची मुलगी आम्ही पाहून गेलोय पाहू. ती म्हातारी काय म्हणायची माहिती भाऊ त्यांचं आमचं जमत नाही, येणं झालं नाही, पण माणसं नंबर 1 येत. येणं झालं नाही, बोलणं नाही, आमचं जाणविलं नाही, हा व्यवहार आहे, पण माणसं बाकी नंबर 1 आहे. शेवटी त्याच्या हातात. पण जर जमलं ना तर बिनधास्त कर पोरगी, माणसं देवेत. आता आमचं त्यांचं जाणं येणं नाही, बोलणं बिणं नाही, पण माणसांना नाव ठेवायला आज तिथं दिली का पोर ती काय. लोकांचं सोडा, थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली. धाकटं काय बाई ढेकील नव्हतं. ती गव्हाला पाणी भरित गव्हाला तर पाहुणे त्याच्याच बांधाने गेले गंजावून. आणि त्याला माहित होतं ना सुपारी. तू पाहुण्याला बांधावरच उभं राहून म्हणला राम राम इकडं कुठं. पाहुणे म्हणले आपली मुलगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. यानं फक्त एवढंच म्हणायचं होतं चांगलं झालं विषय समजा. आता भावाभावांचं माझ्या जमत नाही, तुमच्या जमत नाही, घरोघर मातीच्या. आणि आपल्याला आपल्या भावाचं जमत नाही, हे नाथ नाहीये, व्यवहार आहे. नाही जमत नाही जायचं, त्याच्या घरात जायचं नाही, नाही बोलायचं, हा व्यवहार आहे. नाथ आहे का नाही जमत. त्यानं फक्त एवढं म्हणायचं होतं चांगलं झालं चला घराकडं. आता जेवेल तर आहे तुम्ही, फक्त पाणी बिनी घ्या. तो तिथंच त्यांना म्हणला आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं म्हटलं नाही लगीनच मोठ डीपीच जळाली, गहूच वाळून गेला. चांगलं तर करा. अरे चांगलं करता आलं नाही तर करू नये, पण चांगलं होणाऱ्याला आडवं तरी येऊ. फार वाटलं झालं लोकांनी. लग्न आता हे लग्न महाराज सारोळ्यामध्ये तुम्ही 2 एकर जमीन संध्याकाळपर्यंत घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. बायको तर जी मंडळी राहिली नाक सोडून द्या तुम्ही. नाक बायका नाही मिळणार. आणि लोकांनी आता काय प्रचार केला माहिती का मला, शिकलेले लोकांनी नाही. लोकांनी आता प्रचार काय केलाय समाजात, लोक मुलगी देत नाही. कशी देतील लोक. ज्या माणसानं रक्ताचं पाणी करून मुलगी शिकवली त्या माणसाला मुलीच्या सुखाची काहीतरी अपेक्षा आहेत ना. आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आपण रात्रंदिवस कष्ट करून जर मुलगी डॉक्टर केली, आपण एअरपोर्ट बोराला कशी आहे पोरगी देऊ का द्यायची का द्यायची. ते 10वी बार ते दिवस गेले. 10 वर्षापूर्वी ते दिवस गेले. 2 GCB येत 3 धाबे येत देऊन टाका पोर. आता लोक इथे धाबे बा तुमचा बंदा हवाय का असू दे. GCB आहे का हा पोरग पेत आहे का हा मग त्या GCB ने खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करायचं आम्हाला. आता नाही, ते दिवस गेले. माणसं भपक्यात जगत होती ते दिवस आता राहिलं नाही. मुलीची आई सुद्धा म्हणायची जाऊ द्या पार्टी मोठी आहे. आता मुलीची आई म्हणते नको बाई मा शेतकरी असावा, आऊ टाकणारा का असावा, फक्त पेन बीत नाही ना माई पोट 2 टाइम सुखी राहील. आता हे दिवस बदलले. आता हे दिवस नाही राहिले. कारण पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता 2-3 वर्षापासून तोही बंद झाला. आता पोरीनच फायनल करायचं. बापाने फक्त फेट्याला तोरा काढायचा लग्नात जेव्हा जेव्हा. भरपूर जेव्हा चौथं जायलाच पण घ्या मीठ टाकून. बायको नाही आता. आता पोरांना जे राहिलेत लग्नाचे ह्या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील कोण नाही हा म्हणा मरून जाऊ.
इडी बहिरी मुखी भरे तिला पहिले 2 पोर आहे चालती. आता काय करणार का? अहो रेंज गेली काहींची रेंज. व्हायरस आला त्यांना बायको नाही. आणि त्याचं उत्तर सांगतो. जर क्वालिटी असेल तर मुलगी द्यायला काय हरकत आहे बा. MBBS मुलगी MD पोराला द्यायला काय हरकत आहे नाही. पोरगी PS आहे पोरगा SP आहे काय हरकत. लेवल आहे क्वालिटी आहे. पोरग चांगलं वाजवत आहे पोरगी चांगली गाते हो ते प्रेम दर्जा आहे. पोरगी 12वीला पोरगा उंटायच्या हाताखाली प्रेम आहे का. दिल दिया ईट भी देंगे काय. क्वालिटी पाहिजे दर्जा पाहिजे बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिले. आता तुम्हाला एकच पर्याय आहे. आता हे 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुमचा हा पट्टा आहे ना कोरडवाहू जमिनीवर श्रीमंत होते तुम्ही. कडक टोप्या घालून जिल्हायचे तुम्ही आता गार झाले एवढे 2-3 वर्ष तुमची जिरली. नाही तर 2-4 वर्षापूर्वी तुम्हाला पोरीचा बाप बळच म्हणायचा पोरगी करा. तेव्हा तुम्ही काय म्हणायचे. तुम्ही कुठं आम्ही कुठं. हे कसं शक्य आहे. आता कशी जिरली. आता बळच पुरीच्या बापाला म्हणते राम राम सोडलं यांना नाही. तुला तिकडे देवाला सोडा आम्हाला नको. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्हाला आता एकच पर्याय. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे फर्स्ट टाइम नाही झोप आली. तरी झोप येत नाही डबल. नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे बस. हे बाबा तुझ्या मामाला मुलगी आहे का नाही. तू आहे का नाही. आहे का नाही. तू जरा बस आहे तुझ्या मामाला रे. तुला ना किती आहे 2 आहे का. अरे वा. तुला भाऊ किती आहेत. भाऊ नाही एकटाच आहे का. कल्याण त्या मामाला रे. मामाला मुलगी आहे का एकच आहे का. वा. आणि तुला भाऊ तू एकटाच आहे का. अति कल्याण. त्या मामाला नाही का. मामाच लगेच झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय आता. मला खून व्हायचं का नाही. वाजलीच किती. मला उभं राहिलं भांडरात नाही. मला हे सगळे हद्दे पाटील परिवार गायकवाद कोणी सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. मी मरण ना मारण मी मारणार नाही 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपली आठवण येणार त्याला नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल. हार्दे पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील एक थोर कीर्तनकार आदरणीय मुक्त हो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण.